तर मित्रांनो, कमळी या मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की अन्नपूर्णा कमळीचा हात आपल्या डोक्यावर ठेवते आणि कमळीला विचारते, कमळी, कामिनी जी बोलते ते सगळं खोटं आहे ना? सांग ना खरं, तूच माझी खरी नात आहे ना? कमळी अन्नपूर्णाच्या डोक्यावरचा हात खाली घेते आणि म्हणते, नाही आजी, मी तुमची खरी नात नाही आहे. मी तुमची खोटी नात झाले आणि यामागे कारण आहे. कमळी काही बोलणार तेवढ्यात अन्नपूर्णा कमळीच्या जोरात एक कानाखाली मारते. राजन कमळीची बाजू घ्यायला स्टेजवर येतो. अन्नपूर्णा त्यालासुद्धा कानाखाली मारते. अन्नपूर्णा म्हणते, मला तुमच्या दोघांचं काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे. तुम्ही दोघांनी विश्वासघात केला आहे माझा. राजन, ही कमळी तर माझी कोणी नाही आहे, पण अरे तू असं कसं वागू शकतोस? अरे तू माझा मुलगा आहेस ना, मी तुला जन्म दिला आहे ना, आणि तू मला खोटं सांगत होतास, खोटं बोलला माझ्याशी. राजन म्हणतो, आई, अगं तू आजारी होती म्हणून तुझ्यासाठी हे सगळं केलं. अन्नपूर्णा म्हणते, अरे का? अरे आजारीच होते ना, मेले तर नव्हते ना, आणि मेले असते तरी काय फरक पडला असता? आता सत्य कळल्यावरती जिवंतपणीच मेले आहे मी आता. माझ्या सगळ्या स्वप्नांची थट्टा करून टाकली आहेत तुम्ही दोघांनी प्रेमळ नात्याला कलंक लावलाय. नयनतारासुद्धा कमळीवरती चिडते. नयनतारा म्हणते, कमळी, तू जे वागलेस ना ते मला अजिबात पटलेले नाही आहे. मी परवाच तुला विचारलं होतं, तू काही लपवत असशील तर सांग, पण तू तेव्हा काहीच सांगितलं नाहीस. तुला मी आधीच सांगितलं होतं, हा असला खोटारडेपणा मला अजिबात जमत नाही. खोटी माणसं मला अजिबात आवडत नाही. कमळी हात जोडते आणि अन्नपूर्णाची माफी मागते. कामिनी म्हणते, ए भिकारडे, बस झालं तुझं. माहिती आहे ना, तुझा या प्रॉपर्टीवर पहिल्या दिवसापासून डोळा होता आणि तुझा हेतू मी पहिल्याच दिवशी ओळखला होता. आणि तुला तर माहिती होतं, या आजीला तिची मोठी नात हवी आहे आणि म्हणून तू तिचा केसाने गळा कापलास, लळा लावला, मोठी खोटी नात बनून आलीस तू. कमळी म्हणते, आजी, एकदा विश्वास ठेवा माझ्यावर. मी तुम्हाला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. अन्नपूर्णा म्हणते, बास, मला काही बोलायचं नाही आहे आणि मी तुझी कोणीही लागत नाही आणि विश्वासाच्या गोष्टी तर तू करूच नकोस. यापुढे माझं नावसुद्धा तू तुझ्या तोंडी घेऊ नको. यापुढे माझ्यासाठी तू मेली आहेस, आपलं नातं मेले. अन्नपूर्णा कमळीच्या हाताला धरते आणि तिला फरफटत घराबाहेर काढते. अन्नपूर्णा कमळीला धक्के मारून घराबाहेर काढते आणि दरवाजा लावून घेते. थोड्या वेळाने सगळे पाहुणे वगैरे गेल्यावर कामिनी, रागिनी, अनिका बाहेर येतात आणि कमळीच्या अंगावरचं सगळं सोनं, सगळे दागिने काढून घेतात आणि कमळीचं सगळं सामान बाहेर फेकून देतात. कमळी आपली कॉलेजची बॅग, आपली पेटी घेऊन तिथून निघते. थोड्या वेळाने कामिनी, रागिनी, अनिका आपल्या रूममध्ये येतात. अनिका, रागिनी कामिनीचं तोंड भरून कौतुक करतात. पहिल्यांदा कामिनीचा प्लॅन वर्क झाला आणि कमळी नावाचा काटा पटकन बाजूला झाला म्हणून त्या खुश असतात. अनिका म्हणते, ग्रॅन्याची, तू बेस्ट आहेस. अगं तू जिंकलीस आणि आम्हालासुद्धा जिंकवलंस. ग्रॅन्याची, तू द बेस्ट आहेस. अनिका खूप कौतुक करते आणि कामिनीला मिठी मारायला जाते. कामिनी अनिकाच्या जोरात एक कानाखाली मारते. अनिका गालावर हात ठेवून कामिनीकडे बघत राहते. कामिनी म्हणते, माझ्यासोबत लायकीत राहायचं. जिथे तुमचं सगळं डाव संपतात ना, तिथे माझे डाव सुरू होतात. म्हणून या कामिनीशी बोलताना मर्यादित राहायचं. कामिनीसमोर अनिका, रागिनी काहीच बोलू शकत नाही. तर थोड्या वेळाने सगळे आपापल्या ठिकाणी रडत बसलेले असतात. अन्नपूर्णा आपल्या घरी रडत बसलेली असते. कमळी घराबाहेर आणि निंगी, बंड्या एका ठिकाणी बसून रडत असतात. थोड्या वेळाने राजन अन्नपूर्णाकडे येतो. राजन म्हणतो, आई, अगं तुझी काळजी वाटत होती म्हणून हे सगळं करावं लागलं. अन्नपूर्णा म्हणते, माझी काळजी म्हणून खोटारडेपणाने वागलास तू? अरे असं खोटं वागताना जराही लाज वाटली नाही का? जास्तीत जास्त काय झालं असतं, मी मेले असते, पण एका अर्थाने बरंच झालं असतं. माझा विश्वासघात करून मला जिवंत का ठेवलं तुम्ही? आता या विश्वासघाताची आठवण करत मला रोज मरावं लागेल. त्याचं काय करायचं? इतक्या वर्षांपासून माझं फक्त एकच स्वप्न होतं की माझी मोठी नात घरी येईल, ती मला भेटेल. पण आता मला कळले, माझी मोठी नात कधीच येणार नाही. माझी मोठी नात या जगातच नाही आहे. तर इथे कमळी बसस्टॉपवरती बसलेली असते. बसची वाट बघत असते. ती गावाला जाणार असते आणि तेवढ्यात ऋषी कमळीला भेटायला तिथे येतो. ऋषीला बघून कमळी आपली बॅग उचलते आणि तिथून चालत निघते. ऋषी त्याच्या मागे धावत जातो आणि कमळीला थांबवतो.
ऋषी कमळीला म्हणतो, कमळी अगं तू पळून जातेस. कमळीला एकटेपणा वाटतो आणि कमळी ऋषीला मिठी मारते. ऋषी म्हणतो, कमळी तू फायटर आहेस ना, आणि या सिच्युएशनला घाबरून तू पळून जाणार का? सगळं सोडून देणार का? तुला तर तुझं स्वप्न पूर्ण करायचं होतं ना, खूप शिकायचं होतं, मुलींसाठी कॉलेज शाळा बांधायची होती तुझ्या गावी. अगं एवढीशा कारणावरून तू तुझं स्वप्न सोडून देणार आहेस का? आणि घरी जाऊन तू तिकडे काय उत्तर देणार आहेस? अगं गावामध्ये जाऊन प्रत्येक व्यक्ती आशेने तुझ्याकडे बघणार आहे, त्यांना तू काय उत्तर देणार आहेस? तू सांगणार का कमळी हरली आहे म्हणून? कमळी हरू शकते का? कमळी म्हणते, नाही सर, मी सगळ्यांना फसवले आणि मी मोठं पाप केलेलं आहे. ऋषी म्हणतो, कमळी मला बाकीच्यांचं नाही माहिती, पण मला एक माहिती आहे, तू अन्नपूर्णा आजींची नात नाही आहे हे आधीच माहिती होतं. कमळी विचारते, कसं काय? ऋषी म्हणतो, त्या दिवशी तू अन्नपूर्णा आजींच्या खोलीत गेली होतीस, त्यांना तू सगळं सांगत होतीस, पण अन्नपूर्णा आजी झोपल्या होत्या. पण त्यावेळेला मी तिथे होतो आणि मी ते सगळं ऐकत होतो. कमळी विचारते, म्हणजे तुम्हाला सगळं माहिती असतानासुद्धा तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार झालात? ऋषी म्हणतो, हो, कारण मी अन्नपूर्णा आजींच्या नातीवरती नव्हतं प्रेम करत, तर तुझ्या गावावरून आलेल्या त्या मुलीवर, त्या कमळीवरती प्रेम करत होतो. आणि तुझ्यासारखी मुलगी कधीच कोणाला फसवू शकत नाही, म्हणून माझं तुझ्यावरती प्रेम होतं. आणि मी म्हणून तुला सारखं सांगत होतो की माझं अन्नपूर्णा आजींच्या नातीवर नाही तर तुझ्यावर प्रेम आहे. ते प्रेम आधीही होतं, आत्ताही आहे आणि इथून पुढे कायम असेल. कमळी म्हणते, पण सर मी सगळ्यांना फसवले. ऋषी म्हणतो, नाही, तू कोणाला फसवलं नाही आहे, तू ते घर वाचवलंस, अन्नपूर्णा आजींना वाचवलंस. तू त्यांच्या आनंदासाठी तिथे राहिली होतीस आणि तेवढंच पुरेसं आहे. मला माहिती आहे, काहीही झालं तरी माझी कमळी कधीही चुकीचं नाही वागू शकत आणि माझी कमळी कोणाचाही विश्वासघात करूच शकत नाही. आणि कमळी, जे झालं ते झालं. आता तू तुझं स्वप्न सोडून गावाला परत जायचं नाही आहेस, मी तुला पळून जाऊ देणारच नाही. आणि कमळी, तुझी लढाई आत्ता सुरू झाली आहे, त्यामुळे लढ, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आणि ज्या दिवशी तू जिंकशील ना, त्या दिवशी तुझ्यासाठी मी टाळ्या वाजवेन. प्लीज कमळी, आता हरायचं नाही, ही लढाई तू जिंकायची आहे आणि ही लढाई पुन्हा सुरू करायची मी आहे तुझ्यासोबत. ऋषीच्या बोलण्यामुळे कमळीला धीर येतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.